चालतं काय प्रॉब्लेम. आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित सगळे पत्रकार बंधूंचे स्वागत करता. आयज बिचोली तालुक्यात वैकुंठ कापडी हाच्या माध्यमांतल्यान एक बिझनेस करस्पॉन्डंट आमी स्थापन केल्लो आसा. बिझनेस करस्पॉन्डंट हो मॉडेल ग्राहकांपर्यंत एक बरी सेवा बँकेची गांवांनी पावोवची, बँकेची ज्यो वेगवेगळ्यो योजना आसात त्यो गांवांनी पावोवच्यो हो एक उद्देश आसा. तातूंतल्यान एम्प्लॉयमेंट जनरेशन तशेंच बरी सर्वीस दिवप हो आमचो उद्देश आसा. बँकेची सगळ्यो सुविधा ह्या ग्राहक सेवा केंद्रांतल्यान उपलब्ध जातल्यो. आयज ह्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आतांच थोड्या वेळा पयलीं गोंय विधानसभेचे सभापती भवानीस राजेश्री पाटणेकर उपस्थित आशिल्ले, तशेंच बिचोलीचे नगराध्यक्ष कुंदन फळारी आनी स्थानीक नगरसेवक उपस्थित आशिल्ले. आयज ह्या पत्रकार परिशदेत आमच्या मदीं खास उपस्थित आसात बँकेचे उपाध्यक्ष शरदजी गांगल, ह्या ग्राहक सेवा केंद्राचे प्रमुख वैकुंठ कापडी, तशेंच म्हजे सहकारी पंकज रायकर आणि सौमील नाडकर्णी, आणि हांव स्वता अरुण भट TGSB बँकेच्या गोवा रिजनाचो मुखेली म्हणून काम पळयता. आतां हांव आमचे बँकेचे उपाध्यक्ष शरदजी गांगल हांकां विनंती करता ह्या पत्रकार परिशदेची फुडली सुत्रां तांणी हातांत घेवची. ठाणे तर सहकारी बँकेची स्थापना 50 वर्षापूर्वी झाली आणि 50 वर्षांमध्ये ह्या साईजला पोहोचणारी कदाचित ही एकमेव सहकारी बँक असेल. बँकेचे जर तुम्ही रिझल्ट बघितले तर मागच्या वर्षी बँकेने 17,500 कोटीचा बिझनेस मिक्स होता, म्हणजे एकंदर व्यवसाय. जवळजवळ 230 कोटीचा प्रॉफिट होता, ग्रॉस प्रॉफिट, आणि 163 कोटीचा नेट प्रॉफिट होता. जे स्वतःचं निधी म्हणजे स्वतःचं रिझर्व्स हे 1191 कोटी आहे. त्यामुळे नेट NPA 0, म्हणजे इतर बँका NPA मध्ये एवढा बुडलेल्या असताना किंवा मोठा NPA असताना नेट NPA 0 असणारी अशी ही सहकारी बँक आहे. आणि त्यामुळे अनेक नवीन उपक्रम आणि टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, याच्यामुळे बँकेला आपण ग्राहकांनाच कशी चांगली सेवा देता येईल याच्याबद्दल आम्ही प्रयत्नशील असतो. आम्ही मल्टी स्टेट झालो ते गोव्यापासून झालो. गोव्यामध्ये 5 ब्रँचेस आहेत, कर्नाटकामध्ये 6 आहेत, गुजरातमध्ये 11 आहेत, मध्य प्रदेशात 1 आहे. त्यामुळे अशा प्रकारे सतत वाढ होणारी ही बँक आहे. आणि आज जे सेंटर चालू केलं आहे ते ब्रँचेस उघडण्याला काही मर्यादा आहेत आणि रिझर्व्ह बँकेची परमिशन मिळणं एवढं सोपं नाही. म्हणून श्री वैकुंठजी कापडी यांच्या मदतीने हे सेंटर चालू केलं आहे की ज्यामुळे छोट्यातल्या छोट्या ग्राहकापर्यंत आपण पोचू शकू. आणि म्हणून अशा स्वरूपाची सेवा घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आणि तुमच्याकडनं उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. आणि अशाच प्रकारे गोव्यामध्ये आम्ही व्यवसायाचं ग्रोथ करत राहू, एक्सपान्शन करत राहू, ज्यामुळे गोव्यातल्या नागरिकांना विशेषतः जो छोटा लोन घेणारा असतो, छोटा डिपॉझिटर असतो, की ज्याला वैयक्तिक सर्व्हिस पाहिजे असते, पर्सनलाइज सर्व्हिस पाहिजे असते, आणि सहकारी बँकांचं ते एक उद्दिष्ट असतं आणि ते त्यांचं वैशिष्ट्यही असतं. अशा प्रकारची सेवा आम्ही देऊ शकू, अशी सेवा वाढत राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. सर, सिनियर सिटीजन्स किंवा असे काही जे असतील, किंवा आम्ही म्हणतो की स्पेशल स्टुडंट्स असतात, काही स्पेशल चिल्ड्रन्स इकडे स्कूल आहे, त्यांचे पेरेंट्स असतील किंवा त्यांच्या नावाने जर काही अकाउंट्स वगैरे उघडायचे असेल, तसं काही स्कीम वगैरे असं काही आहे का TGSB कडे? ज्येष्ठ नागरिकांसाठी, सिनियर सिटीजन्ससाठी आहे, म्हणजे त्यांना विशेष जास्ती रेट ऑफ इंटरेस्ट मिळतो डिपॉझिटवर, तो आहे. आणि अजून असं कोण म्हणजे गोव्याची आता 60th इयर आम्ही विचार करतोय, तर गोव्याचे काही स्वतंत्र सैनिक वगैरे असतील, त्यांना जर असेल तसं काही आहे का स्वतंत्र सैनिकांसाठी? आत्ता तरी तशी काही योजना नाही आहे, परंतु शेवटी बँक ही जितक्या लोकांना लोन देता येईल
तितक्या लोकांना आम्ही देण्याचा प्रयत्न करू. विशेषतः जे छोटे, ज्यांना छोटी कर्ज पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जर असा काही वर्ग आमच्याकडे आला तर आम्ही नक्की त्यांच्याकडे सहानुभूती घेऊ. आता सध्या NA मी 0% आहे मुलांना. तुम्ही कधी हे होता का NPA NPA? NPA आमचा कधीही 0.5 पेक्षा असेल, अच्छा. कधीही. मग तुमची काय हे किती असायची, त्याला प्रोव्हिजन असायचं? प्रोव्हिजन आमच्या भरपूर आहे आणि अतिशय कॉन्झर्वेटिव्ह बँक आहे. त्यामुळे आम्ही नेहमीच NPA वर कंट्रोल करू शकतो. आमचा ग्रॉस NPA काहीतरी 4% आहे, 5% कमी ग्रॉस NPA आहे. सगळ्या स्टेटमध्ये हे आहे, हाच अनुभव. हा बँकेचा आहे. हो, बँकेचा एकूण हा आहे आणि त्याच्यामध्ये असं असू शकत नाही की एखादं राज्य NPA करते असं नाही. सगळीकडे आमचं कन्सिस्टंट परफॉर्मन्स आहे. तर कोविडच्या काळामध्ये काही तुम्हाला विशेष समस्या वगैरे काय आल्या? कोविडच्या काळामध्ये सुरुवातीला थोडासा झाला, परंतु आमच्या बँकेचे व्यवहार सगळे सुरू होते. कर्मचाऱ्यांनी खूप ॲडजस्टमेंट केल्या. काही जणांनी दुपारी यायचं, काही जणांनी सकाळी यायचं, परंतु सर्व्हिसेस आम्ही सगळ्या चालू ठेवलेल्या होत्या आणि केंद्र सरकारने ज्या काही योजना जाहीर केल्या त्या कोविडसाठी कर्ज घेणाऱ्या लोकांसाठी, त्या आम्ही सगळ्या छोट्या छोट्या कर्जधारकांना दिल्या आणि त्यामुळे कोविडच्या कठीण काळामध्ये आम्ही असे जे छोटे लोन घेणारे आहेत त्यांच्या मागे आम्ही उभे होतो. आणि कोविडच्या काळामध्ये लोन रिकव्हरी वगैरे ते सगळं जे हायकोर्ट आणि शासनाने सांगितलेलं होतं गाईडलाईन्स त्याच्याप्रमाणे 100% आम्ही काम केलेलं आहे आणि त्यामुळे कुठेही लोन घेणाऱ्या ग्राहकाला त्रास झाला नाही. डिपॉझिट घेणाऱ्याला काही ग्राहक असे होते की ज्यांना घरातून बाहेर पडता येत नाही, फिक्स्ड डिपॉझिट माझं मॅच्युअर झालं आहे, मला बाहेर पडता येत नाही, त्यांच्या घरी जाऊन सर्व्हिस दिलेली आहे. विशेषतः जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना घरी जाऊन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्व्हिस दिली की तुम्ही बाहेर पडू नका, आम्ही तुमच्या घराशी. ते बिलांचं म्हटलं ना, ऑनलाईन पेमेंट, इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर बिल, ते थोडंसं सांगता का? मी ते भटसाहेबांना विनंती करेन की त्यांनी जास्तीत जास्त. भारत बिल पेमेंट सिस्टम ही 2016 प्राईम मिनिस्टर मोदींनी लॉन्च केली. ही सुरू करपाचो उद्देश म्हणजे सगळी युटिलिटी बिल्स एका अमरेलाच्या अंडर येवपाची. ताका लागून आज भारत बिल पेमेंट सिस्टमा लागून जे UPI बेस्ड पेमेंट जे जाल्ले आसात, आयज कस्टमर वेगवेगळ्या माध्यमांतल्यान बिलां फारीक करता, मोबायलावयल्यान स्पेशली जे किंवा स्मार्ट टेक्नॉलॉजी जे आयल्या तातूंतल्यान ती सगळीं बिलां ती एका बँकेची बँकेचो आमी त्या बँकेचो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट म्हणून आमकां तांणी वर्क ऑर्डर दिल्ली आसा. तो फाटली 2 वर्सां आनी फुडें 3 वर्सां 5 वर्साचो आमचो प्रोसेस आणि तो फुडें तसोच चालू उरतलो, कारण बेस्ड ऑन परफॉर्मन्स आमकां तांणी दर वर्साक आमचे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करता येयले आसात आणि आमचो परफॉर्मन्स पळोवन गव्हर्मेंटान PWDची वॉटर सप्लाय बील कलेक्शन आयज गोंयांतल्यो ज्यो सोसायटी आशिल्ल्यो त्यो सगळ्यो सोसायटी पयले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान डायरेक्टली कनेक्टेड आशिल्ल्यो. आयज त्यो तशें ना. आयज ह्यो सगळ्यो सोसायटी बँकिंग आमचे कडेन करतात, तांचे अकाउंट आमचे कडेन आसात आणि जो पण बिल फारीक करता त्या रियल टायम बेसिसाचेर बिल पे केले वता. सो इमिजिएटली पैसे त्या सोसायटीच्या अकाउंटान डेबिट जावन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक ते क्रेडिट केले वता. सो ताका लागून गव्हर्मेंटाक आयज रियल टायम आणि विदाउट एनी लिकेजीस 100% कलेक्शन मेळटा आणि कस्टमराक बिल फारीक करपाक आयज कसलीच अडचण जायना. कस्टमर रातचे लेट सुद्दां ताजी ड्यू डेट आसत जाल्यार तो 11 जावन 55 मिनटांचेर सुद्दां बिल भरतलो ते त्या दिसाक कन्सिडर केले वता. हॉलिडे दिसांनी तो बिल भरू शकता किंवा तो जगाचेर खंयी आसलो तरी तो तें बिल भरू शकता. ताचे कडेन फक्त ताजो तो CA नंबर अवेलेबल आसचो पडटा. 19 तारखेच्यान तुम्ही हय, गोंय वॉटर सप्लाय डिपार्टमेंटान आमकां हो प्रोजेक्ट सुरू करपाक मान्यता दिल्ली आसा. ताजेर आमचे टेक्निकल टीम काम करीत आसा. एक आमकां चॅलेंज आसा, आमी प्रयत्न करतले, सरकाराचोय प्रयत्न आसा 19 डिसेंबराक ती चालू करपाची, पूण ताजे बद्दल घोशणा हांव करूं शकना, ती सरकाराची हे आसा. ताका लागून हांव म्हणटा तें जाता तितलें बेगीन जातलें आनीक गोंय मुक्तीच्या 60व्या वर्स साजरे करतना ते जर जालें जाल्यार नक्कीच आनंद आसा, कारण लोकांक जो बिल भरपाक जो वॉटर सप्लायचे बिल भरपाक विशेश करून जो त्रास जाता ताजे पासून मुक्ती मेळटली. गोंय मुक्तीचे 60व्या वर्स साजरे करता तेन्ना TGSF बँकेचो सहभाग आसप हो खूब अभिमानाची गजाल आसा आणि तातूंत आमकां आनंद आसा आणि आमी नक्कीच तातूंत सामील जातले. गोंय मुक्तीचे 60व्या वर्स जशें तुमी स्वातंत्र्य सैनिकां बद्दलचे
हांव नक्कीच मॅनेजमेंटा कडेन उलोवपाचो प्रयत्न करतोय. स्वातंत्र्य सैनिकांचो मान सन्मान करपा खातीर तेजस्वी बँक कितें करूं शकता, कारण आयज तेजस्वी बँक ही फक्त बँकिंगच तितल्या न्ही तर सोशल माध्यमांतल्यान सुद्दां लोकां पर्यंत पाविल्ली आसा. अनेक समाजोपयोगी गोश्टी आमी केल्यात, शैक्षणीक क्षेत्रांतूय आमी काम केल्लें आसा. ताका लागून नक्कीच स्वातंत्र्याचे मुक्तीचे 60व्या वर्सा साजरे करतना आमचो सहभाग हो आसतलो. देशभरात आयज आमचे 136 ब्रांचीस आसात, गोंयांत 5 ब्रांचीस आसात आनी देशांतली ही एकमेव बँक जावन आसा ज्याचे बॅलन्स शीट ऑडिटेड अकाउंट्स हे 10 एप्रिलाक डिक्लेअर जाले वता. एकमेव बँक म्हणजे पहिली बँक जी ऑडिटेड अकाउंट्स आयज आमी अनाउन्स करूं शकतात. हें डिसिप्लीन आनी बँकिंग हातूंत भितर आमी व्हॅल्यू प्रिंसिपल्स आमी दवरिल्ले आसात. ताका लागून आमच्या बँकेन कसल्याच पद्दतीचे विंडो ड्रेसिंग किंवा एडजस्टमेंट म्हणटा तो शब्द आसना. ताका लागून बँक हो डिसिप्लीन कंटिन्युअसली फॉलो करीत आयिल्लो आसा. सो 10 एप्रिलाक हें अनाउन्स करप इज नॉट अ स्मॉल थिंग, इट इज अ बिग चॅलेंजींग जॉब. कारण 10 एप्रिल पर्यंत कांय बँकांची ऑडिटूच सुरू जाली उरना. त्या वेळाचेर आमी अनाउन्स करतात ऑडिटेड अकाउंट्स. सो तुमी हातूंतल्यानच कळूंक शकता त्या बँकेचे फायनान्शियल ट्रान्सपरन्सी कितले हे आसा, डिजिटल हातूंत कितले बँकेन प्रगती केल्ली आसा हें तुमकां कळटलें हातूंतल्यान. अजून कोणाचे प्रश्न आहात? परत एक फावट तुमचे सगळ्यांचे धन्यवाद, सगळे डिचोलीकरांचे धन्यवाद आणि तुमचे सगळ्यांचे पूर्ण सहकार्य वैकुंठ कापडीक मेळटलें आनी बँकेचो उत्कर्श, बँकेचो वेव्हार वाडोवपाक तुमचे सगळ्यांचे सहकार्य मेळटलें आनी आमी बऱ्यांतली बरी सेवा दितली हाची ग्वाही तुमकां व्हायस चेअरमन सरान दिली आसा. तशेंच हांव गोंयच्या सगळ्या म्हज्या स्टाफाच्या वतीन तुमकां हें एश्युरन्स दिता बिचोलीकारांक एक बरी सर्वीस आमी दिवपाक शकतले आनी फुडें रिजर्व बँकेन जर परमिशन दिलें जाल्यार फुल फ्लेज ब्रांचीय बिचोली येवंक शकतली. एक आनी तातूंत सगळ्यांक आनंद आसतलो. धन्यवाद.